नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीज मध्ये मी पूनम तुम्हाला आज दाखवणार आहे भरलेल्या कारल्याची रेसिपी। कोणती स्टफ भाजी बनवायची म्हटलं की आपल्याला थोडंसं टेन्शन येतं की आता वाटण करावं लागेल, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर वगैरे वगैरे। पण तसं काही न करता अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज कारल्याची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी मी 3 मीडियम साईजची कारले घेतले, छान धुवून घेतलेत, कट करून घेतेय मी आणि मधोमध कट देऊन मी त्यातल्या बिया सुद्धा काढून घेतल्या आहेत। पॅन गरम करत ठेवला, पॅन मध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालते मी, पाव चमचा मीठ घालतेय, अर्ध लिंबू पिळते मी त्यामध्ये आणि लिंबाची साल सुद्धा मी त्यातच ठेवतेय। त्यानंतर पाव चमचा हळद घालतोय आपण याच्यामध्ये आणि गुळाचे 3-4 खडे टाकणार आहेत मी याच्यामध्ये आणि फास्ट गॅसवर एक उकळी येऊ द्यात आणि नंतर गॅस मंद करून घ्या आणि 8 ते 10 मिनिट झाकण ठेवून आपण ही कारली छान वाफवून घेणार आहोत। ही कारली आपल्याला साधारणतः 80% शिजवून घ्यायचे। नंतर आपण जेव्हा कारल्यामध्ये सारण भरू आणि वाफ घेऊ फोडणी देऊन, तर त्यावेळेस राहिलेलं कारलं आपण शिजवून घेणार आहोत। छान कारलं उकळलं इथे, तर मी आता ह्याला झाकण ठेवून 8 ते 10 मिनिट मंद आचेवर छान वाफवून घेणार आहे। तर अशी कारली तयार आहेत। यातलं लिंबू वगैरे काढायचे, हे कारल्यातलं फक्त म्हणजे पाणी काढून घ्यायचंय, पिळायची वगैरे नाही। ती कारली काढून जाळीवर ठेवून घेते मी। त्यानंतर 1 वाटी मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि 1 वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतेय मी इथे। त्यानंतर 2 चमचे गुळाची पावडर घेतली, तुम्ही गुळ किसून घेतला तरी चालेल। मीठ चवीपुरतं, हळद पाव चमचा, गरम मसाला 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, पाव चमचा ते अर्धा चमचा मिरची पावडर घेते मी। त्यानंतर फोडणीसाठी मी तेल 1 पळी भरून, हिंग थोडासा, जिरे आणि मोहरी पाव चमचा आणि कढीपत्त्याची पाने लागणार आहेत आपल्याला फोडणीसाठी। तर एक बाउल घेते मी आणि बाउल मध्ये सारण करायचे आपल्याला, ते बनवून घेऊयात आपण। त्यासाठी मी शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर मी बाजूला ठेवते गार्निशिंग साठी। आणि त्यामध्ये मी आता धने पावडर, गुळाची पावडर, तुम्हाला जर कारलं थोडंसं कडू चालत असेल तर तुम्ही गुळ पावडर अर्धा ते 1 चमचाच घ्या। त्यानंतर मी ह्याच्यामध्ये गरम मसाला 1 चमचाभर घालतेय, मिरची पावडर साधारणतः पाव ते अर्धा चमचा, पाव चमचा हळद घालतेय आणि मीठ चवीपुरतं घालून घेऊयात। कारलं शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे आता फक्त म्हणजे मसाल्याचा जेवढा अंदाज आहे तेवढंच मीठ घाला, जास्त घालू नका। त्याच्यामध्ये मी 3-4 चमचे किंवा अर्धी छोटी वाटीभर पाणी घालतेय, जेणेकरून हा मसाला मॉइस्ट होईल आणि आपल्याला कारल्यामध्ये भरायलाही सोपा जाईल। आणि जेव्हा आपण कारले परत एकदा फोडणी देऊन शिजायला ठेवू तर कारल्यामध्ये मसाला छान आतमध्येच राहील। कारल्यामध्ये मी हे छान सारण भरून घेतेय, तर अशी कारली मी सगळी भरून घेतेय। पॅन तापत ठेवलाय, त्यामध्ये तेल घालून घेतेय आणि आपण फोडणीसाठी जे जे साहित्य होतं म्हणजे जिरी, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता, हे सगळं तेलामध्ये घालून घेऊयात आणि जी कारली आहे ती छान आपण ह्याच्यामध्ये सगळी टाकूयात। हे कारलं तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता, भाकरी सोबत खाऊ शकता, त्याचबरोबर साधा वरण भाताचा बेत असेल तर तोंडी लावणीसाठी म्हणून सुद्धा तुम्ही ही कारल्याची भाजी करू शकता। तर ही सगळी कारली मी अगोदर छान अशीच एक वाफ घेऊयात, नंतर परत एकदा आलटून पलटून आपण पुन्हा 3 ते 4 मिनिट वाफ घेऊयात। ही सगळी प्रोसेस मंद आचेवरच करा, मध्ये मध्ये कारलं हलवत राहा। आणि तुम्हाला जर थोडंसं लचपचित कारलं करायचं असेल ना, तर नंतर आपण थोडंसं पाणी घालणार आहोत, तर त्यावेळेस तुम्ही जास्त पाणी घालून घ्या, जेणेकरून तुमचं कारलं थोडंसं लचपचित असं होईल। तर तुम्ही बघू शकता कारलं छान फ्राय झालेत एका बाजूने, तर मी सगळी अगोदर पलटून घेतेय कारली। चिमट्याच्या साहाय्याने करा, जेणेकरून तुम्हाला हे सोपं जाईल करायला। माझ्या चॅनलवरच्या भरलेल्या मिरचीला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल खूप थँक्यू। तर ही सुद्धा तशीच आहे रेसिपी, नक्की ट्राय करून बघा। तर ही दोन्ही बाजून मी छान वाफवून घेतलीत कारली। ह्याच्यामध्ये तुम्ही सारण बनवताना थोडासा जर लसूण चिरून घातला ना तरी चालतो। त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये जो गरम मसाला वापरलाय तो मी सुहाना यांचा संडे स्पेशल गरम मसाला वापरतेय, तुम्ही त्याऐवजी कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता। त्याचबरोबर शेवट तुम्ही सारणमध्ये अर्धा चमचा मॅगी मसाला घातला तरी सुद्धा कारल्याची टेस्ट खूप इन्हान्स होते। पण माझ्याकडे मी आज हे जैन कारलं बनवते, माझी आई आलेली माझ्याकडे आणि ती कांदा लसूण असं काही खात नाही, त्यामुळे मी हे जैन पद्धतीचं कारलं बनवते। तुम्ही लसूण घालून जरी बनवलं ना ते पण खूप छान चवदार असं होतं।
तर अशा प्रकारे आपलं कारलं तयार आहे. मी थोडंसं पाणी घालून परत 3-4 मिनिट वाफ देऊन घेतली. कोथिंबीर घालून छान तयार आहे कारलं. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप थँक्यू मंडळी. असंच प्रेम देत राहा. बाय.